सरिता, अगं ये ना, बस कार मध्ये. नको, रवान दे. अगं बस ग, तोपर्यंत मी जरा बघते गोळी कुठे येते. बरा, बसते. मिळाली गोळी? नाही ग, तीच शोधतीये. माधवचं असं असतं ना, सगळं घेतो पण जागेवर काही त्याला एक गोष्ट ठेवता येत नाही. त्यामुळे मग ही अशी आयत्या वेळेला शोधाशोध करावी लागते. हा, किती पडली? गाडी महाग असत ना? हो. तुमचा बरा, आमका बैल जरी घेऊचो झालो तरी आम्ही विचारच करता, पुढे घेणं काय होत नाही, गाडी काय घेणार. सरिता, अगं असं नसतं. ही गाडी आपली सगळ्यांचीच आहे की नाही, आणि तुम्ही सुद्धा घ्याल ना तुमची गाडी कधीतरी. मिळाली? ती बघ मिळाली. हा, भाऊजींना दे, म्हणजे त्यांना बरं वाटेल. चालत. चल जाऊया. जाऊ बाय. या दार असा अचानक कसा बंद झाला आणि उघडत पण नाही. सरिता, बघते मी. ते बटन प्रेस करून बघ. नाही हो, काहीच नाही होत. थांब, मी बघते. कशी झाली गाडी ही लॉक? यो पांडू था. पांडू, पांडू, पांडू. सरिता, सरिता, अशी ओरडू नकोस. आपला आवाज ह्याच्यातून बाहेर जाणार नाही. आपण हातवारे करूया. हा, हा. पांडू, 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 दारू, पांडू, दारू काढ. पांडू, दारू काढ. पांडू, दारू काढ. जाऊ बाय. अभिदा, अभिदा, अजून किती वेळ? आम्हा एक चॅप्टर संपू दे, मग बोलू. नाही, प्लीज खाली ठेव ना ते. आर्चीस, माझी एक्झाम जवळ आली, वाचू दे मला. हो रे, मलाही काही प्रोजेक्ट्स करायचे आहेत. ॲटलिस्ट ते सबमिशनसाठी तरी पाठवीन. मग ते करत बस ना. नाही, मी ते मगासपासून तुझ्याशी बोलतोय आणि तू पुस्तकात मान टाकून बसलाय. अभिदा, सांग ना प्लीज. नंतर सांगतो. पुस्तक द्या आर्चीस. नाही, मग आधी मला सांग, देविका आणि तुझं लग्न फायनली कधी ठरतंय? बघू. बघू म्हणजे काय? तू मला काय सांगितलं होतंस की देविकाच्या बाबांना तू लग्नाची तारीख काढायला सांगितलीस?
अरे मग एव्हाना तारीख काढली असेल त्यांनी. हे बघ, डोंट वरी. जर ही गोष्ट तुला कोणालाही कळू द्यायची नसेल ना, तर मी तुला प्रॉमिस करतो मी कोणालाही नाही सांगणार. आर्चीज, आपण नंतर बोलूया या विषयावर. पुस्तक द्या आधी. एक मिनिट, तुझं आणि देविकाचं काही भांडण वगैरे नाही ना झालं? हे तुम्ही ब्रेकअप वगैरे नाही ना केलं? असं नाहीये काही आर्चीज. मग तू मला काय इग्नोर करतोयस? हे बघ, तू सरळ सरळ विषय टाळतोयस. करतोय मी इग्नोर. बट वाय? कारण देविकाने सांगितलं हा विषय कुठेही काढायचा नाही. का? वाईट शक्ती म्हणे सगळं ऐकत असतात आणि मध्ये बाधा आणतात. हे असं होतं? म्हणजे असं देविका म्हणते. अभि भाऊ, आर्चीज भाऊ, काय करतास? काही नाही, गप्पा मारतोय. गप्पा मारतास? मारा मारा, गप्पा मारा. अरे पण इतक्या रात्रीचा तू का फिरतोयस? मी बाहेर गेले होते ना, आता घरात इलंय. अभि भाऊ, पुढचा दार उघडा होता, मी बंद केलंय. हा, वा, हुशार. हा, जा आता, जाऊन झोप. झोपू काय? हा, झोपते झोपते. तुम्ही पण झोपा लवकर. झोपा. बरं अभिता, आता पुढे काय? बोललो ना, हा विषय कुठेही काढायचा नाही. दे पुस्तक. अरे दार पण आता लावून घेतलेला हा, कोणच कसं बाहेर येत नाही. हा सगळा तीच करता हा. सरिता, अगं येईल ना कोणीतरी. तुम्ही फोन करा. हा, माधव भाऊजींका फोन करा, बोलवून घ्या त्यांका. नाहीतर यांका फोन लावा. सरिता, मोबाईल नाहीये माझ्याकडे. हा, काय? हो, माझा मोबाईल रूम मध्येच राहिला. असाच सगळा होणार आज. आधी माका दुबुद्धी सुचली, आत बसूची. मग ही दारा लागली, तो पांडू समोरून गेलो आणि आता मोबाईल पण नाही. हा, काय करायचं आपण? बाहेर पण कोण नाही. हा, जाऊ बाय. माका लय भीती वाटता. आता काय आपण जिवंत राहणार नाही. माका नाही वाटत आपण उद्याची सकाळ बघतला. हा कोणीतरी केलेला हा. एका बांधून ठेवला म्हणतात. लय वाईट असता हा. सरिता, हे बघ, हे कोणीतरी मुद्दाम केलंय, ठरवून. काय म्हणूचा हा तुमका? हे बघ, माझ्या लॅपटॉपवर कोणीतरी लिहिलं होतं ना, मी या घराचा घास घेणार, हा सूड आहे. हे ज्याने लिहिलं होतं ना, त्यांनीच हे कदाचित केलं असावं. हे बघ. अहो दत्ता, दत्ता माझा एकदा. छाया!